आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत। एसआयटीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मदत करणार। आयपीएस अधिकारी पंकज कुमावत बीडमध्ये दाखल। जळगावच्या यावल वनक्षेत्रातील सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला। जंगल सफारीचा आनंद। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात उद्या कळमनुरी ते हिंगोली अशी पायी कावड यात्रा निघणार। कावड यात्रेच्या समारोपासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार। बांगर यांची माहिती। राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यमार्गांवरील सर्व खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजवले जाणार। पालकमंत्री नितेश राणे यांचं आश्वासन। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातवलीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य। मागील 6 महिन्यापासून पुलाचं काम रखडलेलं। वाहनधारकांना नाहक त्रास। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। सिंधुदुर्गमध्ये मासेमारी हंगामाला सुरुवात। मालवण वेंगुर्ला निवती समुद्र किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी। नांदेडच्या बिलोलीत 1.5 एकर पपई बागेवर रोगाचा प्रादुर्भाव। फळधारणा होत असतानाच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता। वाशिममधील स्थानिक बाजारपेठांमध्ये हिरव्या वांग्याला चांगली मागणी। वांग्यांना 40 ते 45 रुपये प्रति किलोचा दर। शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर। डिग्रस भागातील नागरिकांकडून पर्यावरण मंडळाकडे तक्रार। ठाण्याच्या शहापूरमध्ये भात पिकावर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी आर्थिक संकटात। पुण्याच्या आळेफाटामधील बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक। परिणामी बाजारभावात घसरण। कांद्याला प्रति किलो 17 रुपयाचा दर। कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। सांगलीत द्राक्ष बागायतदार आक्रमक। चिनी बेदाण्यावर बंदीसाठी 6 तारखेला मोर्चाची हाक। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांचा निर्णय। रत्नागिरीत खरीप पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये कमी उत्साह। पीक विमा योजनेत 1513 शेतकऱ्यांचा सहभाग।